कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर. आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 या क्रमांकावर पाहता येणार. एकमेकांच्या विरोधात असताना धनंजय मुंडे माझ्या घरी मी पंकजा मुंडेंविरोधात लढण्यासाठी फाईल घेऊन आले, पण मी त्यांना नकार दिला. अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट. धनंजय मुंडेंच्या जवळच्या राजेंद्र घनवटांनी शेतकऱ्यांचा छळ करून जमिनी लाटल्या, तर 20 कोटींच्या जमिनी 8 लाखात घेतल्या. मुंडेंकडून फोन आल्यानं 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. दमानी यांचा आरोप. 2 कंपनीच्या संचालकपदी राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट. धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवटचे आर्थिक व्यवहार तपासा. अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी. अंजली दमानिया यांची मागणी. खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता. खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं या संदर्भात सांगून बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं. पोर्टलच्या मुलाखतीत सुरेश धसांचा गौप्यस्फोट. खोक्या भोसलेनं मला हरणाचं मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच माझ्यावर केला होता. सुरेश धस यांचं विधान. सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. धसांचा कार्यकर्ता खोक्या हरणाचं मांस धसांना द्यायचा असं स्थानिकांचं म्हणणं. धसांच्या आरोपांनंतर टीपी मुंडेंचं उत्तर. सुरेश धसांना फसवलं जात आहे. हरिण आमचा देव, तर आम्ही कधीही हरिण मारलं नाही. आमच्या घरात सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्टीकरण. सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. धसांचं बोलणं तथ्यहीन. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. तर धस चित्रपटाचा सीन क्रिएट करतात. खोक्याला वाचवण्याचे धसांचे प्रयत्न. तृप्ती देसाईंची टीका. बीडचं राजकारण दमानिया आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार. सुरेश धसांची माहिती. किती काळ वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर चर्चा होणार. दमानिया आणि सुरेश धस यांनी सर्वातनं बाहेर पडून विकासावर त्यांनी बोलावं. संजय राऊतांची टीका. मी काही खासदार नाही. मला जेवढ्या विषयावर बोलायचं तेवढ्या विषयावर बोलणार. अंजली दमानी यांचं संजय राऊतांना उत्तर. बीड कारागृहातील राड्यानंतर वाद न वाढवण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या हालचाली. तर मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी. नाशिक कारागृहात नेण्यास आठवले कुटुंबियांचा विरोध. अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले. अडवाणींचा हक्क होता, त्यांना सत्तेवरून बेदखल केलं. संजय राऊतांचा दावा. तर सप्टेंबरमध्ये मोदी 75 वर्षांचे होत असल्यामुळे त्यांना निवृत्त व्हावं लागणार. राऊतांचं विधान. मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते. राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं. चंद्रशेखर बावनकुळे यांचं संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर. कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शोमधील प्रेक्षकांना सुद्धा पोलिसांकडून समन्स. तर नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार. काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची माहिती. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी. छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत. तर आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक. उस्मान सय्यद नंतर रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला सुद्धा अटक. रात्री उशिरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मंत्रिपदातून डावलल्यामुळे भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांची पुन्हा खदखद बाहेर. दिल्लीचे तख्त महाराष्ट्रानं राखायचे असल्यास चंद्रपूरला वजा करून चालणार नाही. मुनगंटीवारांकडून पुन्हा नाराजी व्यक्त. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.